नमस्कार मित्रांनो, आजच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या. कर्जमाफीविषयी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली असून व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतच्या हालचालींना आता वेग आलाय. महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे. सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जाते. बँकांना 15 फेब्रुवारी पर्यंत थकीत कर्जाची माहिती देण्याचे आदेश सुद्धा देण्यात येत आहेत. सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची बातमी आहे कापूस तूर बाजारभावासंबंधी. कापूस तूर पिकांच्या बाजारभावामध्ये झाली मोठी घसरण, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण असून जवळपास 1 ते 1.5 हजारांनी बाजारभाव घटले. मंदूरमध्ये गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालेला असून त्यामुळे संतप्त नागरिकांनी वन कार्यालयाला ठोकले टाळले. पाचोऱ्यात रब्बी हंगाम बहरलेला असून खरीपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांना मिळाली नवसंजीवनी. अंगणवाडी सेविकांचा एल्गार. जळगाव जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी केली घोषणाबाजी. आंदोलनाला जिल्ह्याभरातून प्रतिसाद. शेतकऱ्यांना सांगितले नैसर्गिक शेतीचे महत्त्व. कलवाडे येथे शेतकऱ्यांची शाळा यशस्वी पार पडली. गिरणा धरणातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन सुटलेले असून 15 धरणांपैकी 11 धरण झाले फुल. नंदुरबार जिल्ह्यात वाढीव बँक शाखा 30 जूनपर्यंत होणार अंमलबजावणी समितीमध्ये झाली चर्चा. मानधनासाठी हरिनाम. मनरेगा मजुरांचा पंचायत समिती बाहेर गजर. मानधन न मिळाल्याने मालदड येथील मजुरांनी केले आंदोलन. तर या होत्या मित्रांनो आजच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.